लक्ष्मण हाकेंनी आक्रस्ताळेपणा थांबवावा, मराठा ओबीसी लग्नासंदर्भातील वक्तव्यावरून सुरेश धसांचा पलटवार. राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं असून ओबीसी आणि मराठा आमनेसामने आल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्यातच राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करत कुणबी समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा शासन आदेश जारी केल्यानंतर बंजारा समाजही हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेत एसटीमधून आरक्षण मागत आहेत. बंजारा समाजाच्या या मागणीला बीडमधील भाजप नेते आणि आमदार सुरेश धस यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच मराठा आणि ओबीसी समाजात एकमेकांचा होणारा द्वेष थांबला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत लक्ष्मण हाके यांनी आक्रस्ताळेपणा करणं थांबवावं असा सल्ला आमदार धस यांनी दिला आहे. तर मराठा ओबीसी लग्नासंदर्भातील हाकेंच्या वक्तव्यावर त्यांनी भाष्य केले. जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघात विविध प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आणि या बैठकीत मतदारसंघातील कुंडेफळ तलाव, रेल्वे प्रश्न, सिंदफणा पाणी प्रकल्प यासह इतर प्रश्न मार्गी लावण्यात आल्याची माहिती आमदार धस यांनी दिली आहे. त्यानंतर राजकीय विषयावर बोलताना लक्ष्मण हाके यांच्या बीड दौऱ्यावर त्यांनी भाष्य केले. कोणी कोणाला विरोध करावा हा लोकशाहीत ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपापली बाजू मांडण्याचे काम नक्कीच केलं पाहिजे. मात्र हे करत असताना भाषा चुकीच्या पद्धतीनं वापरली जात आहे. बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गाच्या मागणीला मी पाठिंबा दिला आहे. इतर कोणी मागणी केली तर त्यांना देखील पाठिंबा देणार असं आमदार सुरेश धस यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.